नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की आपण सिस्को पॅकेट ट्रेसर आपल्या विंडोज मशीन मध्ये कसं डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकतो ते. ठीक आहे, तर त्यासाठी सर्वात पहिले तर ब्राउझर ओपन करा. तर मी ब्राउझर ओपन करतो बघा आणि सिम्पली इकडे सर्च करा पॅकेट ट्रेसर डाउनलोड. ठीक आहे, असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इकडे ही वेबसाईट दिसेल. ठीक आहे, मी याचा लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. जेवढे पण नेसेसरी लिंक्स असतील ना ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर सर्वात पहिला तुम्हाला इकडे येऊन काय करायचं, सिम्पली इकडे बघू शकता तुम्ही लॉग इनचं बटन दिसतंय वरती राईट साइड वरती बघा. कोपऱ्यामध्ये तुम्हाला लॉग इनचं बटन दिसतंय. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा. ओके, तिकडे आल्यानंतर सिम्पली हे बघा खालती तुम्हाला दिसतंय बघा डोंट हॅव एन अकाउंट, साइन अप करा आणि एक नवीन अकाउंट क्रिएट करा. ठीक आहे, सर्वात पहिले तर नवीन एक अकाउंट क्रिएट करून घ्या. इकडे मी टाकतो महाराष्ट्र. ठीक आहे, बर्थ इयर वगैरे सर्व टाकतो. ठीक आहे, आणि कंटिन्यू वर क्लिक करतो सिम्पली. त्यानंतर बघा नाव तुम्हाला टाकायचं आहे, ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि पासवर्ड सेट करायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करतो सिम्पली काय करतो ना, एक टेम्प मेल मी ओपन करतोय. टेम्प मेल तुम्ही पण टेम्प मेलचा वापर करू शकतात आणि जर तुम्ही टेम्प मेलचा वापर कराल तर सिम्पली लक्षात ठेवा तुमचा ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड नेहमी लक्षात ठेवा. कारण काय आहे ना, जेव्हा पण तुम्ही सिस्को पॅकेट ट्रेसर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन कराल जेव्हा तेव्हा तो तुम्हाला विचारू शकतो. ठीक आहे, हे थोडंसं एक हेडेक आहे त्याच्यामध्ये, तर मी एका टेक्स्ट फाईल मध्ये वगैरे सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, तर हे झालं. सिम्पली क्रिएट अकाउंट वरती क्लिक करा. ओके, क्रिएट अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर असं काही तुमच्याकडे समोर एक पेज येईल टर्म्स अँड कंडिशन. तर सिम्पली आय हॅव रेड वरती क्लिक करून ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू. ओके, मी काय करतोय कॉपी करून घेतो ना हा मेल. तर हे आल्यानंतर सिम्पली बघा असं काय आलं तर ब्राउज कॅटलॉग करा आणि इकडे तुम्हाला एक कोर्स जो आहे तो इकडे भेटेल जो की आहे सिस्को स्टार्टिंग सिस्को पॅकेट ट्रेसर. हा बघा, हा गेटिंग स्टार्टेड विथ सिस्को पॅकेट ट्रेसर. तर ह्याची पण मी लिंक देतो तुम्हाला खालती. ठीक आहे, तर ह्याच्यावरती क्लिक करा सिम्पली आणि ते गेट स्टार्टेड विथ सेल्फ प्लेस याच्यावरती क्लिक करून इकडे तुम्हाला डाउनलोड लिंक भेटेल. ठीक आहे, बघा स्क्रोल करा. थोडंसं माहिती आहे जरा हार्ड वाटू शकतं काय लोकांना, पण हार्ड काहीच नाहीये. ठीक आहे, तर सिम्पली बघा ही लिंक आहे, त्याच्यावरती मी क्लिक करून इकडे आता ही लास्ट स्टेप आहे फक्त बघा. इकडे येऊन तुम्हाला 3 डाउनलोडचे ऑप्शन दिसतील, मॅक ओएस, उबंटू आणि विंडोज. तर ऑब्व्हियसली आपल्याला विंडोजसाठी डाउनलोड करायचं, तर मी सिम्पली विंडोजवर क्लिक करून इकडे डाउनलोडिंग स्टार्ट होईल. ठीक आहे, तर मी काय करतो डाउनलोड्समध्ये सेव्ह करतो सिम्पली. ओके, तर हे मी आधीच डाउनलोड केलं होतं, तर मी काय करतो सिम्पली येस वर क्लिक करतो. ओके, नवीन फाईल डाउनलोड करतो. आता ही डाउनलोडिंग होईल बघा. आता ही डाउनलोड झाली आहे. आता मी काय करतो सिम्पली इथूनच रन करतो ही फाईल. येस वर क्लिक करा आणि इथे बघा सिम्पली असं काय आलं तर ऑब्व्हियसली आय ऍक्सेप्ट करावंच लागेल. नेक्स्ट 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 आणि हे मी अनचेक करतो आणि हे तुम्ही राहू देऊ शकतात जर तुम्हाला डेस्कटॉपवर क्रिएट करायचं असेल शॉर्टकटचं. मी सिम्पली नेक्स्ट करतो इन्स्टॉल आणि आता इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. ठीक आहे, मी जे आहे ना ते फ्युचरमध्ये स्टॅटिक राउटिंग त्यानंतर RIP, RIP, OSPF हे सगळे कॉन्फिगरेशन जे ते मी अपलोड करणार आहे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही चेक करू शकतात माझ्या चॅनलवरती मी जे व्हिडिओज आहेत ते अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, तर आता बघा हे ऑलमोस्ट व्हायला चाललंय. ओके, हे झालं तर मी सिम्पली इथूनच स्टार्ट करतो. फिनिशवर क्लिक केल्यानंतर ते असं जर काही आलं तर सिम्पली येसवर क्लिक करा. ओके, हे आता स्टार्ट होईल आणि आपल्याला आता लॉग इनसाठी बोलेल तो. बघा हे असं तुमच्यासमोर एक पॉपअप येईल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं बघा, स्किल्स फॉर ऑल जे दिसते तुम्हाला त्याच्यावरती सिम्पली क्लिक करा. ओके, तर हे तुमचं जे आहे ते असं इथे ओपन होईल. ठीक आहे, तर मी काय करतो सिम्पली इथे Ctrl+V करून तो जो मगाशचा ईमेल ऍड्रेस होता तो मी सिम्पली इथे लॉग इन करतो आणि पासवर्ड मी इथे एंटर करतो. ठीक आहे, एंटर करतो. झालं बघा, यू आर सक्सेसफुली लॉग इन. ठीक आहे, तर बघा आता मी इथे येतो परत. ऑब्व्हियसली हे सर्व लॉग इन झालेलं आहे. तर हे तुम्ही आता इन्स्टॉल करू झालेलं आहे प्रॉपर. तर हे तुम्ही आता नॉर्मली यूज करू शकतात. बघा मी इथे राउटर वगैरे ट्रॅक करू शकतो. ठीक आहे, इथे तुम्हाला पीसीज आहेत, इथे स्विच आहेत. ठीक आहे, बघा हे पीसीज आहेत, इकडे पीसी लॅपटॉप वगैरे सर्व स्विच करू शकतात आणि इथून केबल्स वगैरे येतील सगळे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण सिस्को पॅकेट ट्रेसर जे ते विंडोज मशीन मध्ये आपण इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला स्टॅटिक राउटिंग बघायचं असेल कसं कॉन्फिगर करतात पॅकेट ट्रेसर वरती तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.